नमस्ते सर. नमस्ते. काय आज तुम्ही संदेश द्याल? आज रमजान निमित्त तुम्ही इथे इफ्तार पार्टीसाठी आलेला आहात, तर तुम्ही काय संदेश द्याल? रमजानचे पाक महिना 4 दिवस पूर्वी सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी दावत-ए-इफ्तार आयोजित करण्यात आला होता. या दावत-ए-इफ्तारच्या माध्यमातून आम्ही समाजाचे सर्व जे भाग आहे, विभाग आहे आणि सर्व समुदायाचे लोक आहेत त्यांच्यासाठी जे आहे की सर्वांनी जे आहे ते सामंजस्य भूमिका ठेवावा, सर्वांचे फेस्टिवलमध्ये सहभागी व्हावा आणि आपल्या भारताची जे गंगा जमुनी संस्कृती आहे ते जे आहे ते अबाधित ठेवायचे आहे आणि भविष्यामध्ये पण तशा प्रकारचेच आपल्याला जे आहे ते अशा प्रकारचे प्रोग्राम करून जाती एकोपाचे संदेश द्यायचे आहे. सर, आणखीन एक मला प्रश्न विचारायचा होता. इथे कौसरबाग हा प्रामुख्याने कोंढव्यामध्ये म्हणजे एरिया येतो आणि इथे आत्ता रमजान महिना असल्यामुळे ट्रॅफिकची समस्या खूप होत आहे, तर याच्यावर काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे. यावेळी काय असतात की पूर्ण पुणे शहराचे लोक या ठिकाणी जे आहे ते वेगळे प्रकारचे व्यंजनचे आनंद घेण्यासाठी येतात आणि बरेच जे आहे ते या ठिकाणी जे छोटे व्यावसायिक आहेत तेही पण या ठिकाणी आपले स्टॉल लावतात आणि या सर्वमुळे जे आहे ते एक अचानकपणे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे लोकांची गर्दी वाढतात. यासाठी जे आहे ते आपले वाहतूक विभाग आणि कोंढवा पोलीस स्टेशनने जे आहे ते चांगले नियोजन केलेले आहे आणि जसा गर्दी वाढतील तसं अजून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येईल, ज्यांच्यामुळे की हे जे वाहतूक समस्या किंवा वाहतूक कोंडीची जे समस्या आहे ते होणार नाही आणि त्यांच्यामुळे की हे जे आपला फेस्टिवल आहे यांच्यामध्ये सर्वांना सहभागी पण होता येईल, यांचे आनंदी घेता येईल अशा प्रकारचे करण्यामध्ये पुणे पोलीस जे आहे ते पूर्णपणे प्रयासरत आहे आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विशेष अडचण होणार नाही यांच्यासाठी आपण पूर्णपणे जे आहे ते काम करणार आहे. रमजान हा पवित्र महिना आहे, तर तुम्ही जनतेला संदेश द्या, शुभेच्छा द्याल. रमजानचे पाक महिन्यामध्ये जनतेला हेच संदेश आहे की आपला जे भारताची संस्कृती आहे ज्यांच्यामध्ये सर्वधर्म समभावची संस्कृती आहे, तर सर्वधर्म समभावचे संस्कृतीचे आपल्याला जे आहे ते पालन करायचे आहे. सर्वांचे जे काही उत्सव आहे त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचे आहे, ज्यांच्यामुळे की सर्व समाजचे लोक एकत्रित येऊन एक भारतचे जे संकल्पना आहे त्यांच्यामध्ये सर्व लोक सहभागी होणार आहे. सर, रमजानसारख्या पवित्र महिन्यामध्ये हा पोलीस विभागाकडनं हा जो आयोजित केलेला इफ्तारचा कार्यक्रम, यामध्ये कुठेतरी मुस्लिम बांधव आणि पोलीस यामधील नातं जे आहे ते कुठेतरी घट्ट होतं आहे, यावर काय सांगताल? बरोबर आहे. यांच्यामध्ये अशा प्रकारचे दावत इफ्तारचे माध्यमातून आम्ही जे आहे पोलीस डिपार्टमेंट आणि मुस्लिम समाज आहे तसेच बाकी इतर समाज आहे सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयास करतो आणि सर्वांमध्ये जे की एक सामंजस्य राहावा, सर्वांमध्ये जे आहे ते एक मित्रताची भावना व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, ज्यांच्यामुळे की आपल्याकडे जे आहे ते पूर्णपणे शांती राहावा आणि कुठल्याही प्रकारचे अडचण होऊ नये यासाठीच आमचे पोलीस डिपार्टमेंटचे हे इफ्तारचे पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. धन्यवाद. आपले जे कमिशनर सर आहेत त्यांनी जे सांगितलं की ते ॲपचं लॉन्च करण्यात आलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक सेकंड. या ॲपच्या माध्यमातून जे आहे ते चांगले संदेश गेलेले आहे आणि आपला जे लॉ आहे आणि सुप्रीम कोर्ट्स वगैरेचे जजमेंट्स आहे ते सरमध्ये जे आहे ते पालन पण होतील आणि यांच्यामुळे कोणालाही अडचण पण होणार नाही आणि लोकांना जे आहे ते बरेच लोकांना आता अजानचे म्हणजे ऐकू येत नाही तर त्यांचंही समाधान होत आहे. तर या ॲपचे खूप फायदे आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त यांची वापर करावा हेच जे आहे आमचे पोलीस विभागातून आव्हान आहे. थँक्यू.